हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त कसे आहात सगळे? आणि आत्ता आम्ही आलेलो आहे नर्सरीत. बघा, नर्सरी इतकी छान आहे की इतकी फुलांची व्हरायटी आहे आणि इतकं छान वाटतंय. इथेच बसावं असं वाटतंय बघत. आणि फुलं मस्त अशी चांगली वाढलेली आहेत आणि प्रत्येक प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला कुठला फुल इथे नाही मिळणार असं होणारच नाही. सगळी व्हरायटी आहे, वेगवेगळे प्रकारची फुलं, कलमाची झाडं, फणसाची, नारळाची, चिक्कूची, पेरू आणि वेगवेगळे जास्वंदींचे सगळे प्रकार, म्हणजे सगळे झाडं इथे आहेत. आणि आम्ही देवगडला कुणकेश्वरला गेलेलो आणि जाता जाता मग वाटेत इथे ही नर्सरी लागते. खूप मोठी नर्सरी आहे, शिरगावची नर्सरी म्हणून फेमस आहे ती कोकणात, सिंधुदुर्गमध्ये. इथे बघा, ब्रह्मकमळ मस्त असे फुललेले आहेत आणि फुलं आलेले आहेत. त्या कमळं सगळी उमललेली आहेत. फक्त ते मला घरी लावायला का आवडत नाही, तर त्याच्यात पाणी साठवून ठेवायला लागते. आणि पाणी कसं, आता आपल्याला ग्रामपंचायत वगैरे सांगते ना की छोट्या वाटीतसुद्धा पाणी साठवून देऊ नका. मग त्याची आपण निगा राखायला पाहिजे. आणि पाणी असं कुठे साठलेलं असलं की त्याच्यात मच्छर होतात, म्हणून मला ती पाण्यात लावायला नाही कमळ आवडत. बघायला छान वाटते, पण ते पाणी एकतर बदलत राहायला पाहिजे किंवा मग ते पाणी तसं साठवलेलं आपल्यासाठी चांगलं नाही, म्हणून मग काही ते बरं वाटत नाही. तर असं हे आमचं आत्ता नर्सरीत सगळी झाडं बघून चाललेलं आहे बघायचं. समोर फक्त ही सगळी फुलझाडं आहेत. गेले एंट्रीला तुम्हाला सगळी फुलांची झाडं दिसत आहेत आल्या. आणि ही फुलं पण मला वाटतं सीजनलच असतात, कारण आपण नंतर घरी नेली की थोडे दिवसांनी ती बघा, आपल्याकडे एवढी चांगली मोठी अशी होत नाहीत ती. आणि नर्सरीवाल्यांकडे छान राहतात, ते काय करतात त्याला काय माहिती. आणि आपण किती खत घाला, पाणी घाला, तरी ती थोडे दिवसांनी अशी खराबच होतात. आम्ही ते मला लटकवायची एक कुंडी हवी आहे, ती शोधतोय, बघतोय, ह्यांच्याकडे विचारतोय, पण ती काही ते भेटली नाही ह्यांच्याकडे. आणि मन प्रसन्न होतंय नर्सरीत असं गेलं की. झाडांची खूप व्हरायटी बघायला मिळते. आणि इकडे आहे तो सगळं कलमी आंबे, काजू, फणस ह्यांची मोठी मोठी झाडं आहेत ही. म्हणजे ज्यांना शेतात लावायला झाडं पाहिजे असतात भरपूरशी, 100, 500, 200 अशी झाडं जी लोक नेतात, तो भाग इकडे आहे तो. आणि इथं मग कसं प्रत्येक प्रकारचं, म्हणजे नारळाचे भरपूर प्रकार आहेत, ते सगळे इथे आहेत. सिंगापुरी नारळ, आपले उंच जाणारे माड, साधे, असं ते काय काय आहे प्रकार इथे. अशी त्यांची ती रोपं ठेवलेली आहेत सगळे विकण्यासाठी. आणि सोनचाफ्याचे पण खूप प्रकार आहेत आणि कलर आहेत. एक पांढरा असतो, एक छोटा पांढरा असतो, पिवळा, असे भरपूर कलम इथे. आंब्याचे पण आहेत बघा, सगळे आंबे आहेत, केसर, काय काय सगळं. मग आम्ही जाता जाता वाटेत होती म्हणून म्हटलं जरा थांबूया, बघूया झाडं. मी एक झाड फक्त घेतलं इथलं, कारण आता आम्ही दरवर्षी येतो आणि दरवर्षी जाताना इथून एक दोन झाडं असे घेऊन जातो. त्यामुळे आता माझ्याकडे पण भरपूर झाडांचे प्रकार झालेले आहेत. आणि ह्या फुलझाडांचं मला सगळी न्यावीशी वाटतात, पण ती नंतर चांगली येत नाही, म्हणून मग गप्प बसते. आणि शूटिंग घेऊया म्हटलं. मग आता कसं वाटतंय बघा, छान असं बघा तर कसा वाटतोय व्हिडिओ आणि परिसर. चला, बाय बाय. घेतलं